फार असंख्य दिवसानंतर आपल्या भूमीमध्ये फलटण येथे पाय ठेवला आणि आज आपल्या सर्वांच्या समोर जेव्हा मी उभा आहे तेव्हा एकच भावना मनात येते आणि ती म्हणजे आपली माती, आपली माणसं. लहानपण इथेच या गावात किंवा आजूबाजूच्या तालुक्यात गेलेलं आहे. मोरोची आमचं गाव, वडिलांचं लहानपण तिथे, आई पिरळे गावाची. 13 वर्ष वडिलांचं वय असताना त्यांचं लग्न झालं. आई 8 वर्षाची. आणि लग्नात असं समजतं की 2 सासऱ्यांमध्ये म्हणजे बोलणं होतं, एकच मुलगी दिली बा तुम्ही. पण मग आमचा दुसरा पण मुलगा आहे. मग म्हणजे ठीक आहे, ही आहे की मुलगी दुसरी आमची, या दुसरी मुलगी बाहेर आंब्याच्या पोळ्यात खेळ खेळत होती. तिला उचलून आणलं, बसलं. 5 वर्षाचं वय त्यांचं. त्या आमच्या मावशी इथे राहतात. आमचे काका आता नाही आहेत. आमचा बंधू राजा पानसरे इथे आहे. आमच्या वहिनी आहेत, मित्र आहेत. तर असं दरवर्षी उन्हाळ्यात सुट्टी मात्र आमची इथं असायची. आम्ही जरी नागपूरला गेलो, वडिलांची बदली झाल्यामुळे, त्यामुळे 2 महिने उन्हाळ्याचे इथे असायचे. इथून मोरुतीला जाणे, हे विहिरीत उड्या मारणे, मजा मस्ती करणे, मातीचे खेळ करायचे. तर त्या वातावरण वाढत मराठी मीडियममध्ये शिक्षण घेत नागपूरला गाव आहे ना, यांचं मुदती हायस्कूलमध्ये झालं, राजाचं आमचं धरमपेठ हायस्कूलमध्ये झालं. असं करत करत दोघंही एकाच वर्गात, 1 वर्षाचा फरक पण आमचं एकाच वर्गात. म्हणजे फॉर सम रिझन मी कधी नापास झालो नाही. तो माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे. त्याला 1 वर्ष लवकर शाळेत टाकला असेल म्हणून आम्ही, नाही तर तुम्हाला वाटायचं की तो लहान आहे, मी नापास झालो वगैरे, मी हुशार आहे तसा. प्रॉब्लेम असा झाला की 12वीत मला इतके कमी मार्क पडले की आमच्या वडिलांचं स्वप्न बंद झालं. कारण ते इंजिनियर, आमचे काका इंजिनियर, त्यांना वाटायचं आपला मुलगा पण इंजिनियर व्हावा. हा अभ्यास जास्त करायचा राजा. म्हणजे त्यांनी 12वीपर्यंत पुस्तकाशिवाय काही बघितलंच नाही. 12वी नंतर पुस्तक कधी बघितलंच नाही, असं झालं. कारण अचानक फलटणमधून त्याला बेळगावला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन मिळाली. मग ते बेळगावचं वातावरण बघून सगळं जरा विचित्र गडबड झाली थोडीशी. पण त्याला डोनेशन देऊन ॲडमिशन मिळाली. मला डोनेशन देऊन सुद्धा ॲडमिशन मिळाली नाही, म्हणून मी इंजिनियर झालो नाही, परंतु न्यायाधीश झालो. ते पण व्हायला बराच वेळ लागला, कारण की लगेच काही लॉ केलं नाही. BSc वगैरे करून मग आता बिझनेस करावा असं म्हणून बांधकाम व्यवसायात आमचे मोठे बंधूही होते, सिव्हिल इंजिनियर काका वगैरे. तर ते करत करत बरेच वर्ष, 15-1 वर्ष चांगला व्यवसाय होता. अगदी रेग्युलर जसं कॉन्ट्रॅक्टर रजिस्टर्ड असतं तसं आमचं रजिस्ट्रेशन होतं. वेगवेगळे डिपार्टमेंट बघितले, नगर परिषद, PWD वगैरे सगळं. आणि लग्न झालं त्यानंतर मग LLB. आमचे दोन्ही बंधूंचं नागपूरकडेच लग्न झाल्यामुळे काहींचं असं म्हणणं पडलं की बा आपले नातेवाईक सगळे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये एक तरी तिकडं असावं. त्यामुळे म्हणून मग आमची पत्नी कोल्हापूरची. लग्नानंतर समजलं लवंगी मिरची काय असते. त्यानंतर लॉस केलं डायरेक्ट. पण बिझनेसमध्ये असल्यामुळे 7 वर्ष लागले मला वकील व्हायला. तर आणि जवळपास 35व्या वर्षी वकील झालो मी. तिथून पुढे म्हणजे अगदी शौक म्हणून वकिली करायचं. माझं मुख्य आवड पैशाची व्यवसायात नव्हती, पण मला फार आदर होता या प्रोफेशनबद्दल. कारण
घरी कधी ह्याच्यावरती चर्चा झाली नाही. मी फर्स्ट जनरेशन लॉयर, आमच्या घरात वकिलीचा कुठलाच शब्द नाही, कुणाला काहीच कल्पना नाही. बरं, कॉलेजमध्ये जाणं शक्य नव्हतं कारण बिझनेसकडे लक्ष द्यायचं होतं. तर संध्याकाळचं कॉलेज बघितलं. मग ते म्हणाले की आले नाही तरी चालेल, पण फीस भरा. म्हणून आजच भरतो पूर्ण. फीस भरायला प्रॉब्लेम नाही, अटेंड करायला प्रॉब्लेम आहे सगळा. तर त्यामुळे ते जमलं. मग कॉलेजही केलं नाही. त्यामुळे वर्गात सुद्धा वकिलीबद्दल काहीच ऐकलं नाही. मग असं करून वकील झाल्यानंतर मग आता काहींच्या भाषणात आलं न्याय मंदिर, न्याय देवता हे शब्द ऐकले होते, तसेच मनात होते. पहिल्यांदा नागपूरच्या न्यायालयात एंटर केल्यानंतर मला अगदी मनापासून वाटलं की आपण न्याय मंदिरात प्रवेश केला. आणि मग न्यायाधीश कोण नाहीत तर ज्युनियर डिव्हिजन वरची हायरार्की माहीतच नाही मला. मग ते न्यायदेवतेला बघायला गेलो. एक न्यायाधीश साहेब बसले होते छान असे सकाळी 10:30-11 वाजता. ते डायसवर बघितल्यानंतर अरे बापरे म्हटलं, न्यायदेवता वरती छान, असं बरं वाटलं एकदम, असं मनात होतं तसं. आणि मग इकडे तिकडे जाऊन 2-1 तासांनी परत आलो त्याच कोर्टात दुसरा अर्ज घेऊन. तोपर्यंत न्यायदेवता बरीच घसरली होती अशी खाली. अरे असं कसं काय एवढं दिसलं. एक साधारण माणूस म्हणून ज्या विचाराने मी तिथं गेलो, कुठेतरी मला खटकलं ते. म्हणजे भक्ती नाव न्याय देवता आणि मग ते पण आता होते तसे तर काय करतात. मग हळूहळू एक एक गोष्ट उलगडत गेली. बरंच काय काय समजलं. कालांतराने सुप्रीम कोर्टापर्यंत पण जाता आलं. आनंदी आनंदकडे आहे, सगळं छान आहे. तो मग ज्यावेळेस स्वतः न्यायाधीश म्हणून बसण्याची वेळ आली तर कुठेतरी ते डोक्यात होतं की आपल्याला पाहणारे लोक कसं पाहतात. फार श्रद्धा असते त्यांची आपल्यावर. त्यामुळे न्याय देवता म्हणा, न्यायाधीश म्हणा, अतिशय महत्त्वाचं पद आहे. लक्ष थोडंसं द्यायला पाहिजे. बीडला असताना असाच खटला चालू होता, परंतु एक गृहस्थ म्हातारा माणूस लक्ष गेलं आता त्या दरवाज्यातून आतमध्ये एंटर करत होता. त्यांनी पायातली चप्पल बाहेर काढली. देवालयात जसं नमस्कार करतो तसं त्या उंबऱ्याला नमस्कार करून तो आतमध्ये आला. ह्या भावनेने लोक येतात. आणि कशासाठी आला असेल तर त्याच्या मुलीला त्याच्या जावयानी 200 रुपये दारू प्यायला दिले नाही म्हणून जाळून मारून टाकला. त्याचा पुरावा द्यायला तो गृहस्थ आला. आता आपल्यासाठी ते रोजच्या गोष्टी आहे, सरकारी वकिलांसाठी रोजच्या गोष्टी आहे. काय बाबाजी काय म्हण सांगा कसं झालं तर ते रडायला लागलं. ते काय सांगू अहो ते झालं असेल ते सांगा, बघून मला थोडीसं द्यायला. अरे बाबा नाही सांगू शकत माणूस. थोडंसं जरा बसायला स्टूल वगैरे द्या म्हटलं, पाणी पाजलं. सरकारी वकील म्हणून मॅडम किंवा जे कोणी असतील साक्षीदाराची भावना थोडी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. कम्फर्टेबल करणं आपली काम आहे न्यायाधीश म्हणून सुद्धा. तर असं ते सुरू झालं. परत जर या भूमीवरती येतो म्हटलं तर आज फलटणकरांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आणि त्या दृष्टीने फलटणकर या नात्याने माझंही स्वप्न पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. सय्यद साहेबांकडे फार अपेक्षेने आम्ही बघतो. जुन्या केसेस कशा निघतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनाही विनंती करतो थोडंसं लक्ष द्या. बीडला असताना असंच प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून
ते स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटवाले प्रत्येक महिन्याच्या शेवटी येतात आणि सह्या घेतात की एवढ्या एवढ्या केसेस आहेत. तर ती एक केस अशी मला दिसली जी 50 वर्ष जुनी होती. तर सही करतानाच मला थोडं खटकलं, 50 वर्ष जुनी काय केस असेल बरं. तर म्हटलं हे केसचे डिटेल्स काढा, कुठे आहे. माधवगाव तालुक्यात JMFCच्या कोर्टात आहे म्हणून. म्हटलं ते जे कोणी न्यायाधीश आहे त्यांच्याशी मी संध्याकाळी फोनवरती बोलतो, जरा मला समजू दे काय भानगड आहे. तर लेडी न्यायाधीश होती. संध्याकाळी त्यांना म्हटलं निरोप द्या, ती केसचे पेपर्स घेऊन बसतील. मग निरोप दिला. संध्याकाळी फोनवरती बोललो. म्हटलं मॅडम 50 वर्ष झाले हो, काय भानगड आहे, नक्की केस कशाची आहे. म्हणे चोरीची आहे. म्हटलं काय चोरीला गेली आहे. तर एक कोंबडी चोरीला गेली आहे. काय म्हटलं मग मुद्देमाल का, मुद्देमाल नाही ना, मुद्देमाल नाही, चोरीला गेली तसं भाऊन पण झाला असं हे काही झालं असं, मुद्देमाल नाही काय नाही. म्हटलं मग काय नक्की अडचण काय. आरोपी सापडत नाही. आरोपी कोण, ते बंजारा जातीचे लोक इथे आले होते 15 दिवसासाठी, फाटा टाकून तिथं झालं, त्यांच्या बाजूने कोंबडी चोरली, ते निघून गेले. म्हटलं मग आता आरोपीचा पत्ता शोधायला गेलं तिथे आढळून येत नाही असाच रिपोर्ट येतो म्हणे. म्हटलं आरोपीचं वय काय. म्हणे 50. अरे म्हटलं आरोपीचा पत्ता नाही सापडणार मला आता, चुकून जर पोलिसाला सापडला तर तो परत येणार नाही. त्यामुळे आरोपीला शोधण्यापेक्षा तुम्ही तक्रारदाराला शोधा, त्याचं वय किती. तर म्हणे 30 आणि 50 80. म्हटलं ते पण थोडंसं कठीण आहे, पण बघायला हरकत नाही. 299 CRPCचा उपयोग करायला हरकत नाही, जर समजा त्यांनी सांगितलं की काही आठवत नाही. किंवा म्हटलं 256 आहे तुमच्याकडे, ते केसेस तुम्ही काढू शकता, काय त्याची किंमत आहे वगैरे वगैरे. एवढ्याशा चर्चेने ती 50 वर्षाची केस, जुनी केस ताबडतोब निघून गेली. असं काहीसं जर आपण प्रयत्न केले तर तात्काळ निर्णय होऊ शकतो. मगाशी सांगत होतो की ते मावशीचे आमचे वय 5 वर्ष होतं, परंतु तेव्हापासून किंवा आईचं 8 वर्ष, तेव्हापासून जवळपास 75 वर्ष त्यांचं लग्न एकत्र राहिलं. 2 वर्षापूर्वी आमची आई गेली, वडील अजूनही आहेत 90 वर्षाचे. पण अशा ह्याच्यात ते लग्न टिकून राहिलं. म्हणजे काकाही गेले काही वर्षापूर्वी. आता थोडासा काळ बदलला आहे. परवा मिडिएशन कॉन्फरन्समध्ये आमच्या मित्रांनी एक किस्सा सांगितला, तुम्हाला शेअर करतो. नवीन लग्न झालं होतं, थोडंसं नवरा बायकोमध्ये वाद होते. मिडिएशनसाठी प्रयत्न केला की काय नक्की काय भानगड आहे. तर नवऱ्याची अशी अपेक्षा होती की बायकोनी प्रॉपरली ड्रेस्टअप असावं, थोडं मेकअप वगैरे करायला पाहिजे. ते रिप्रेझेंटेटिव्ह होते कुठल्या तरी कंपनीमध्ये, पण ते बरोबर नाही म्हणजे तसं असं ह्या एवढ्या मुद्द्यावरती थोडासा तो वाद होता. ते मिडिएशन म्हणा, त्याच्यात थोडंसं एकट्यात बोलल्यानंतर बायकोनी आपली व्यथा मांडली की म्हणजे विचारलं काय नक्की प्रॉब्लेम काय. नाही म्हणजे ते ब्रँडेड नाही आहेत ते कॉस्मेटिक्स. अरे अच्छा. मग ते थोडंसं दोघांना कन्व्हिन्स केलं. नंतर त्याचं एकत्र गेले, नवऱ्याने ब्रँडेड दुकानात जाऊन कॉस्मेटिक्स घेतले. तिथून पुढचा संसार व्यवस्थित. तर काळ बदलला, लग्न टिकवण्यासाठी कॉस्मेटिकची जरा गरज जास्त झालेली आहे, असं काहीतरी चित्र समोर येत आहे. पण असतात काही गोष्टी, त्यामुळे त्यांच्याही काही अडचणी असतील. पण आपल्याकडून जे काही जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील, आपण काय करू शकतो. तर नोकरी जॉईन झाल्यापासून नोकरी संपस्तोवर काम करू शकतो. एवढं केलं तरी देव पावला. मनापासून प्रयत्न करायचे, जरुरीपेक्षा जास्त घाई करण्याचं कारण नाही. असाच एक दुसरा किस्सा आहे, ते सांगतो आणि संपवतो. जे फार जास्त इन्सिस्ट न्यायाधीशाने केलं तर कसं होतं. असंच फॅमिली डिस्प्यूट होता. तर नवरा म्हटला मी हरकत नाही, म्हणजे थोडंसं कन्व्हिन्स केल्यानंतर नांदायला तयार आहे. बायको म्हटली मी नाही नांदणार. आता काहीतरी असतील कारण. जज साहेब म्हटले काय नाही तुम्ही राहा. ते नाही म्हटले.
तरी थोडेसे म्हटले अहो ते ऐकतोय ना तेवढं, हे करतोय ना सगळं, काय हरकत आहे, नाही म्हटलं नाही राहणार. तरी ते साहेब म्हटले अहो एवढं करावं. मग ती वैतागली थोडीशी, म्हटली साहेब तुमच्यासोबत राहील पण त्यासोबत काय. साहेबांनी फाईल बंद केली म्हणून पुरावा घेतो. तर थोडंसं जास्त इन्सिस्ट करणं पण योग्य नाही. मेडिएशन पण करा, केसेस पण काढा आणि पलटणकरांना न्याय द्या. आयोजकांनी मला इथं आवर्जून बोलवलं, इतक्या वर्षानंतर माझी आठवण ठेवली, त्यांचा धन्यवाद, त्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी ऐकून घेतलं, दोन शब्द का व्हायना. त्यामुळे आपलं खूप मंगल हो, आपलं खूप कल्याण हो, आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण हो. फक्त इच्छा थोड्या कंट्रोलमध्ये ठेवा.